शिरवोडी स्थानिकांनी कब्रिस्तानला विरोध दर्शवलाय। कब्रिस्तानसाठी सुचवण्यात आलेली जागा पर्यावरणीय दृष्टीने संवेदनशील असल्याचं स्थानिकांचं म्हणणं असून या संदर्भातील निवेदन त्यांनी पंचायतीला सुपूर्द केलंय। खबर मेळ्ळ्या शिरवोडे लोकांक कित्याक तेंगे थिंगा सर्वे नंबर 203 हाफ नावेली जुडिक्शन येता आनी हो म्युनिसिपालिटी एरिया मार्गांव एरिया सो ते प्रमाणे तांकां खबर मेळ्ळी ते प्रमाणे तांकां ही कब्रिस्तान येता सो ताका लागून ते आमगे कितें बॉडी पंचायती सपोर्ट घेवपाक येयले सो आमगे पंचायत बॉडी तांकां आमगे फूल कॉर्पोरेशन आहा आमगे तांकां सपोर्ट आहा आपल्या बॉडीचो कब्रिस्तानाक सपोर्ट आहा ना ना हाका आमगे रेजिडेंट्स आहा तांकां शिरवोडे रेजिडेंट्स आहा तांकां थिंग कब्रिस्तान ते नाका सो आमगे फूल पंचायत बॉडी तांकां सपोर्ट करता ना हेजे वयर आमकां कांय खबर आसना सो आमकां ते शिरवोडे लोकांक आमगे नोटा हाडा आमकां सो आतां तुमी कितें डिसायड केलां आयज मिटींग उलयल्या हय आमी तेजें रेजोल्यूशन घेतलें आयज मिटींग हय आयज मिटींगे रेजोल्यूशन घेतलें कितें म्हणून थिंग आमकां कब्रिस्तान नाक म्हण जालो ग्रामसभा आनी तेजे उपरांत ग्रामसभा घातली तेम सगळ्यांना नोटीस दिलां एप्लिकेशन बरोवन दिलां आपल्या थिंग नाक म्हण सो आमी पंचायत बॉडी तांकां सपोर्ट करताय आनी ते मागीर ग्रामसभा व्हरून मागीर डिस्कस करतली तेजें ओके आयज पंचायतीन बॉडीन तुमी रेजोल्यूशन कितें म्हणून घेतलां नाका म्हणून नाक म्हण घेतलें एक ऑलरेडी आहा मरे पार्टी म्हणून भितूर जाय तर तांकां आनी तो आमगे जागो आमगे जागा आतां 19,000 आमगे एरिया पडटा पूण आमकां कांय खबर दिलना म्हाका रात मेळान गांवाक आनी आमकां कांय येयला अजून आमकां कांय येयला आनी ते एक ऑलरेडी थिंग 2 मस्जीद येयलो हांवें शिरोड्याक आनी ते कब्रस्तानांनी घालूंक सोदताय पयलीं कितें हावजींग बोर्ड कितें करपाक केलो तें थिंगाय तेंकां ऑब्जेक्शन हाडलें खबर आसता ती सारकें मरे तुमचें नांव सांग विजय सेंटर रिवर चालूय आहा थिंगा बोगले सारकें विजय सेंटर तुका लागता तो याबाबत स्थानिक आमदार दिगंबर कामत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की या समस्येकडे मानवी दृष्टीने पाहणं गरजेचं असून कब्रिस्तानबाबत शंका असल्यास ती दूर केली जाईल। आता ते म्हणजे ज्या जाग्यार ते हाडला त्या जाग्यार मुस्लीम कम्युनिटी रावता चडशी तांचे ते किबा मशीद आहा त्या मशिदीच्या फाटल्यान जो जागो आसा तो गव्हर्मेंटान प्रपोज केला घेवपाक आनी थंय करपाक तांचे कब्रस्तान ते शिरवड्या जे लोक आयिल्ले तांचें म्हणणें कितें ते कब्रस्तान अपोज अशें म्हणना आशिल्ले ते म्हणटाले पयलीं म्हाका सांगताले की दे आर अफ्रेड ऑफ एनवायरमेंट प्रॉब्लेम फ्लडिंग प्रॉब्लेम हांवें तांकां म्हणलें कितें हे प्रॉब्लेम पळय आसा दीस कॅन बी रिजॉल्व डिस्कस करून कशे पद्दतीन तांचें काम करता आसतना कशे पद्दतीन करप सो दॅट नो चान्स फॉर फ्लडिंग किंवा आनी कितें अशें जावपाक चान्स दिवपाक जायना अशें म्हणून हांवें तांकां सांगलें ती एरिया नावेली पडटा सर चडशी ना एक्चुअली आतां हांव कितें नोटिफिकेशन आयलें तें पळोवना पूण एक्चुअली ओरिजिनली म्हाका 8,000 जो जागो आसा तो हातूंत पडटा तांचे फाटल्यानच आसा मडगांव आनी नावेली दोनी कडेन पडटा ते टॅक्निकली मागीर ते ताजे मुखार पळय थोडो जागो आसा तो कदाचित नावेली बी पडला आसा हांव तातूंत भितर आतां तें म्हाका काय तें नोटिफिकेशन कितें म्हाका तशें येना तें पूण बेजीक हांवें तांकां सांगलें की लूक एट इट विथ अ ह्युमन एंगल आतां हांवें चीफ मिनिस्टर आसतना आख्याक सिमेट्रीक जागो एक्वायर करून वन ऑफ द बेस्ट सिमेट्री म्हणजे म्हाका अभिमान आसा की आज गोंयांतली सगळ्यांत बरी सिमेट्री ही आखेच्या परिसरांत आसा ओवरब्रिजाच्या सकयल तुमी केन्ना वता आसतना पळयता आसतना सेंट सेबेस्टियन चर्च आशिल्लें चर्च चॅपेल आशिल्लें तें चर्च जावपा खातीर तांचें पयलें कंडिशन आशिल्लें की तांकां सिमेट्री जाय स्वताची त्या वेळार फादर जेम्स बी ते म्हजे म्हऱ्यान आयले ताणें म्हाका रिक्वेस्ट केली तेन्ना म्हजेर अशें खूब हें आयलें प्रेशर तांकां कित्याक दिता तुमी हार्ट ऑफ द सिटी सामकें मदीं सगळ्या रस्त्या वेल्यान येता वचून दिसता इट इज अ नीड ऑफ द सोसायटी प्रत्येक कम्युनिटीची नीड आसा
आनी म्हाका दिसता प्रत्येक कम्युनिटीक दिवप हें सरकाराचें कर्तव्य आसता. प्रत्येक कम्युनिटीक सिमेट्री, कब्रस्तान, क्रिमेटोरियम हाची आवश्यकता आसता. हो सामाजीक प्रश्न आसता. त्या हातूंतल्यान हांवें तांकांय सांगलां तुमी सारके विचार करात. तुमी आतां कितें एनवायरमेंटल रिलेटेड इशू आसत किंवा फ्लडिंगाचो इशू आसत कितें आसत जाल्यार दॅट कॅन बी डिस्कस्ड एक्रॉस द सिटींग एक्रॉस द टेबल. कशे पद्दतीन करपाक हें कितें ही पंचायती काय खबर नासली. आमी राती पंचायतीक पळयला तेन्ना त्या पंचायतीचे आज मिटिंगे घातला. पंचायतीन कित्याक लागून येयले? आमी आज पंचायतीन येयल्ले कित्याक आमी कब्रस्ताना लागून आमी काल आमकां मिटींग जाल्ली. ताजेर आमकां मागीर दिगंबर कामत पावन म्हणपाक लागलो. तागे घरा कडेन मेळ्ळें मागीर. तो म्हणपाक लागलो इट इज द गव्हर्मेंट प्रपोजल. आपूण कांय ना खंय एवरीथींग गव्हर्मेंट इज डुईंग खंय. ताका आमी सांगलें रिक्वेस्ट करता. तो म्हणटा तुमी आय वील सी म्हणटा तो. कळ्ळें तुका. सो म्हणटरी मागीर आमकां म्हणलें आमकां विजय सरदेसाय मेळपा जाय. विजय सरदेसाय म्हणपाक लागलो अपॉयंटमेंट आपूण तुमी घेवन पळय आनी तुमच्या कडेन उलोवन पळय म्हणपाक लागलो. म्हणटरी आमकां थंय भायर सरसान कोण सांगलें की आउट ऑफ 20,000 एरिया आहा पळय आहा ती फक्त 1,100 मडगांव आहा आनी रिमेनींग 18,900 इज इन नावेली पंचायत. सो म्हणटरी आमी एक आतां फोन केलो पंच मेंबर आमगेल्या नागमोडेच्या. तेणें आमी सांगलें मिटींग इज इन प्रोसेस. ताका लागून आमी फटाफट धांवून आयल्या. तुमचो अपोज कित्याक लागलो? आमी अपोज म्हळ्यार कितें पत्रान तुमचो ते पयली एरिया तो एरिया पयली इट इज जस्ट नेक्स्ट टू द रिवर साल. कळ्ळें तुका. हातूंत तो इफ यू गो बाय द CSR रेग्युलेशन्स इफ यू हॅव टू डू एनीथींग 200 मिटर तुवें न्हंयक सोडून तुवें कन्स्ट्रक्शन घेवपाक जाय. द एरिया रायट नाव इज नॉट इवन 2 meters अवे फ्रॉम द रिवर साल. ती इको सेन्सिटीव एरिया कॅचमेंट एरिया. हुंवार येयलो ते हुंवारा तिथं उदक भरता. हुंवार तें उदक ते स्पील ओवर इन टू द फिल्ड्स. पण असली शेतां तुज्यान इन फ्युचर फॉर सेंचुरीज तुज्यान भरपा जायना. आनी तूं भरता जाल्यार यू आर आस्किंग फॉर डिस्ट्रॅक्शन.